राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत असं प्रत्येक शिवसैनिक आणि युवा सैनिकांच्या मनात आहे। शिंदेंच्या चेहऱ्यामुळे महायुतीचे 232 आमदार निवडून आले आहेत असं ठणकावून सांगत राजकारण आकड्याचं गणित असतं। सोलापुरातील विजापूर वेस परिसरात रमजान सणानिमित्त 22 ते 31 मार्च पर्यंत भरणाऱ्या मीना बाजारसाठी वाहतूक मार्गात बदल करण्याचा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला। शहरातील बेगमपेठ पोलीस चौकी, विजापूर वेस, 12 इमाम चौक, बाकळे प्रेस, पेंटर चौक, रंगरेज बोर्ड या परिसरात दुकाने व हॉटेल यांचा व्यवसाय असून सदर दुकानामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते। त्यामुळे 22 मार्च रोजी सकाळी 8 पासून ते 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खालील मार्गावर वाहनास बंदी घालण्यात येत आहे। सगळे सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही। त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले। या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे। सोलापूर महानगरपालिकेत शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे। या लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर थकविणारी मंडळी, भूमी मालमत्ता विभागाकडील थकबाकी ठेवणाऱ्या ग्राहकांची प्रकरणे निकाली काढण्यात येणार असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी सांगितले। महापालिकेने मालमत्ता कर थकविणाऱ्या 24,000 मिळकतदारांना जप्तीच्या नोटीस बजावल्या आहेत। थकबाकीची रक्कम एकवट भरल्यास नोटीस फी, वॉरंट फी आणि शास्तीमध्ये 50% सवलत मिळणार आहे। ही सवलत केवळ लोक अदालतीमध्ये सहभागी होणाऱ्या मिळकतदारांना मिळणार आहे। नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात 84 लोकांना अटक करण्यात आली आहे। या दंगलीत आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी राम जाधव यांनी आपल्या समर्थकांसह पोलिसांना पाठिंबा दिला। त्यावेळी पोलिसांच्या बॅनरला दुग्धाभिषेक करण्यात आला। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। लोकार्पण होऊनही विमानसेवा काही सुरू होईना। होडगी रोड विमानतळाचे लोकार्पण होऊन 6 महिने झाले असून अद्याप विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे दिसेनात। या संदर्भात आता प्रशासनही काहीच बोलेना। एकीकडे घाईघाईने 29 सप्टेंबर 2024 रोजी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले, दुसरीकडे या 6 महिने उलटले तरी विमानसेवा सुरू होईना। हे सर्व कशासाठी केले असा प्रश्न सोलापूर विकास मंचचे प्रतिनिधी सोशल मीडियावर विचारत आहेत। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत धनगर समाजाच्या हक्क, आरक्षण, विकासाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली। या बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेस पक्षातील धनगर समाजाचे राज्यभरातील पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले होते। मंद्रुप येथे MIDCच्या फेरमंजुरीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी मंत्रालयात उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली। यापूर्वी मंद्रुप येथे MIDC मंजूर करण्यात आली होती। काही प्रमाणात शेतजमिनीचे संपादन करण्यात आले होते। शेतकऱ्यांचा या MIDCला तीव्र विरोध झाल्याने ती रद्द करावी लागली होती। या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते। MIDC बाबत मंद्रुपच्या शेतकऱ्यांमध्ये 2 मतप्रवाह होते। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विविध प्रश्नांवर गुरुवारी आवाज उठवला। त्यातीलच एक भाग म्हणून मंगळवेढा शहरातील जगज्योती संत महात्मा बसवेश्वर महाराज तसेच संत चोखोबा महाराजांच्या स्मारक उभारणी संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली। त्यासाठी राज्य सरकारने निधी देण्याची मागणीही त्यांनी केली। होडगी रोड विमानतळ परिसरातील एकूण 6 गटावर अतिक्रमण असून त्या ठिकाणी सध्या 523 घरे आहेत। यात 260 पत्र्यांच्या तसेच 263 पक्क्या घरांचा समावेश आहे। सदर अतिक्रमण नाईट लँडिंगसाठी अडथळा ठरत असून अतिक्रमण काढण्याची सूचना DGCA ने केली आहे।
अतिक्रमण संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू असून सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमण हटवून सदर जागेचे भूसंपादन करता येईल। भूसंपादनाशिवाय विमानतळाचे विस्तारीकरण करता येणार नाही। अतिक्रमण संबंधित 13 प्रकरणांवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे।